ज्या क्षणाची आपण आतुरतेनं इतक्या दिवस इतके वर्ष वाट बघतोय तो क्षण म्हणजे महाराजांच्या मंदिराचं निर्मितीचा दिवस म्हणायला काय हरकत नाही. अध्यात्मातला मोराळ क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा दिवस ठरणार आहे. मोराळ क्षेत्राचं होणारं मंदिर दिव्य भव्य आणि कीर्तिवान असणार आहे. तर महाराजांनी एका आज्ञेत असं पण सांगितलेलं आहे की मंदिराची तत्परता जो दाखवल त्याचं मी जीवनाचं कल्याण. आणि त्यासाठी मात्र महाराजांनी माध्यम फक्त सेवेचं मंदिर निवडलंय म्हणायला काय हरकत नाही. जे आपण सेवेत आहे, सेवा करत आहे, ती सेवा आपली स्वार्थाची आहे. तर महाराजांनी दिलेल्या संधीत जर आपण तत्परता दाखवली तर आपला इतिहास राहणारा एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळं तिथून पुढची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला लाभदायी आहे. तुमच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार करण्याचं कार्य आज मोराळ क्षेत्रात महाराजांनी केले म्हणजे काय हरकत नाही. जी काही तुम्ही मंदिराला मदत करता याचा दाखला प्रत्यक्ष भगवंताला द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळी पेठ. मला आज सांगताना खूप आनंद होत आहे सर्व भक्तांना, सर्व सेवेकरांना की ज्या क्षणाची आपण आतुरतेनं इतक्या दिवस इतके वर्ष वाट बघतोय तो क्षण म्हणजे आपल्या मंदिराचा आरंभ. ह्या येत्या 19 मार्चला त्या मंदिराची सुरुवात म्हणा किंवा मंदिराचा मुहूर्त म्हणा त्या 19 तारखेला होणार आहे. त्यामुळं खरोखर ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट बघतोय तो दिवस आपल्याला सोन्याचा दिवस हा गुढीपाडव्याचा आहे. आणि सुदैवानं त्या दिवशी गुढीपाडवा हा उत्सव आहे म्हणजे तो दिवसच सोन्याचा आहे. आणि त्यात अधिक महाराजांच्या मंदिराचं निर्मितीचा दिवस म्हणायला काय हरकत नाही. आणि तो सगळ्यात आपल्या अध्यात्मातला मोराळ क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा दिवस ठरणार आहे. त्यामुळं सर्व भक्तांनी कुठेतरी मंदिराची तत्परता, मंदिराचं गांभीर्य ठेवून पुढच्या सेवेकडे आपण वळायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी महाराजांनी आज्ञा दिली आपल्याला मंदिराची, ह्या आज्ञेतच महाराजांनी सांगितलेले की मोराळ क्षेत्राचं होणारं मंदिर दिव्य भव्य आणि कीर्तिवान असणार आहे. आज आपल्या मोराळची कीर्ती सगळीकडे झालेली आहे. 7 समुद्रापलीकडे आपला मार्ग पोचलेला आहे. त्याचबरोबर कीर्तीचं तर कार्य महाराजांच्या कृपेनं सगळं सर्वत्र पसरलेलं आहे. पण दिव्य आणि भव्य हे आपले मंदिराची ज्यावेळी सुरुवात होऊन पूर्णपणे मंदिर ज्यावेळी तयार होईल त्यावेळी त्या दिव्यता भव्यत्वाची अनुभूती सर्व जग नव सर्व भक्त आणि विश्वातली लोक सगळी घेणार आहेत. मला काय हरकत नाही. अनेक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे आज महाराजांनी जी आज्ञा मंदिराबद्दल दिलेली आहे त्या आज्ञेमध्ये एका सांगितलेलं आहे महाराजांनी की होणारं मंदिर ही सात्विक भक्तांच्या माध्यमातून होईल. आणि एक मंदिराचा दगडाचं माध्यम ही सात्विक भक्त म्हणतील. म्हणजे ही संधी फक्त सात्विक भक्तांच्यासाठी महाराजांनी दिलेली आहे, खाणारा पिणाऱ्यासाठी दिलेली नाही. त्यामुळे ह्या मंदिराची तीव्रता, ह्या मंदिराचा प्रभाव, ह्या मंदिराची ऊर्जा हे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. तर त्यामुळं आपली जी भक्त आहेत, आपले जे सेवेकर आहेत, आपले जे ह्या मार्गाशी जोडलेले भक्त आहेत, अशा लोकांनी मात्र मंदिराचं गांभीर्यता ठेवून पुढच्या मार्गाकडे वळायचं आहे. मंदिराच्या पुढच्या कार्यासाठी कार्यरत राहायचं आहे. आणि एक दुसरी गोष्ट महाराजांनी एका आज्ञेत असं पण सांगितलेलं आहे की मंदिराची तत्परता जो दाखवल त्याचं मी जीवनाचं कल्याण करेन. म्हणजे ह्या मंदिराच्या माध्यमातून हे मंदिर ही मात्र तर आहेच, या मंदिराला मदत केल्यानंतर आपल्याला तर पूर्ण कुटुंबासाठी आपल्या कल्याणासाठी तर महाराज आशीर्वाद देणारच आहेत. पण त्यातून आपलं कल्याण हा शब्द फार महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण कल्याण म्हणल्यानंतर तुमचा त्रास संपल्याशिवाय तुमचं कल्याण होऊ शकत नाही. पण आज मंदिरासाठी जर आपण तत्परता दाखवली तर आपल्या जीवनातल्या त्रासाचं सुद्धा निवारण महाराज करणार आहेत. आणि पुढच्या आपल्या जीवनाला म्हणजे पुढच्या जीवनासाठी आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी मात्र महाराजांनी माध्यम फक्त सेवेचं मंदिर निवडलंय म्हणायला काय हरकत नाही. आता रोज आपण इतर सेवा पण करत असतो, पण ही सेवा जी आहे मंदिराची ती सर्वांच्यासाठी आहे. त्यात तुम्ही आलो, आम्ही आलो, आणि ही संधी आपण म्हणजे घालवून चालणार नाही. थोडक्यात मंदिर म्हणजे काय आहे की आज एक दगड तुमचा तिथं लागला म्हणजे तुमचं अमृत तुम्हाला मिळाल्यासारखं आहे. कारण हा दगड तुम्ही असो नसो, हा दगड मात्र हजारो वर्ष जो आणि प्रत्यक्ष महाराज ज्या मंदिरात वास्तव्य करणार आहेत त्या ठिकाणी आपली ती आठवण म्हणून राहणार आहे. आज जे आपण सेवेत आहे, सेवा करत आहे, ती सेवा आपली स्वार्थाची आहे. कारण आपण जी सेवा करत असतो, पहिली नामस्मरणाची सेवा मोराळ क्षेत्रात सांगितली जाते सर्व भक्तांना. ती सेवा म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट घेण्यासाठी असते. ती सुद्धा त्या पाठीमागचा आपला उद्देश असतो की मला अपॉइंटमेंट मिळावी, मला कुठेतरी तिथं मला काहीतरी माझ्या मागचा त्रास बघायचा आहे, यासाठी आपण नामस्मरण करून अपॉइंटमेंट घेऊन येत असतो. ही तर स्वार्थच आपला झाला. दुसरी सेवा दिली जाते की जो काही त्रास आहे त्या त्रासातून निघण्यासाठी सेवा दिली जाते, त्यात सुद्धा आपला स्वार्थ आहे. पण भगवंताला जी सेवा आवडते ती निस्वार्थी सेवा आवडते. आणि ही निस्वार्थी सेवा मात्र कशाला म्हटलं जातं? ज्या सेवेमध्ये कुठलाही स्वार्थ असत नाही अशा सेवेला निस्वार्थी सेवा म्हटलं जातं. आणि ती सेवा मात्र आपल्या मोराळ क्षेत्रात महाराजांनी मंदिराची दिलेली आहे. आणि खरोखर
जो मंदिरासाठी तत्परता दाखवल, जसं महाराजांनी आज्ञेत सांगितलं, त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. अधिक त्याचा त्रास, त्याच्या बाकीच्या गोष्टी ह्या पूर्णपणे महाराजांच्या कृपेने संपणार आहेत, म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मंदिर ही महत्वपूर्ण आहे आणि महाराजांनी ही दिलेली आपल्या सर्व भक्तांना, सर्व सेवेकऱ्यांना सोन्याची संधी म्हणायला काही हरकत नाही. कारण या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं केलं पाहिजे. कारण वास्तू एक वेळेस उभा राहत असते, 1000 वेळा होत नसते. तर महाराजांनी दिलेल्या संधीत जर आपण तत्परता दाखवली तर आपला इतिहास राहणार आहे एवढं मात्र नक्की आहे. आपण असो नसो, पण मंदिर हे जोपर्यंत सूर्यता म्हणजे चंद्र आहे तोपर्यंत मंदिर ही राहणारच आहे. कारण प्रत्यक्ष भगवंत त्यात वास्तव्य करणार आहे. एक एक दगड आपला लागलेला, ते दगड मात्र त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपला राहणार आहे. ती आठवण आपली त्या मंदिराच्या दगडाच्या माध्यमातून तिथं राहणार आहे, हे म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं मंदिराच्या पुढच्या सेवेचं गांभीर्य ठेवून आपण मंदिराच्या सेवेसाठी या निस्वार्थी सेवेत आपण उतरून आपलं कल्याण करून घेणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे आज राजाची कांता काही भीक मागे. राजाच्या राणीनं हात पसरून चालत नाही. तसंच आज मोरा क्षेत्रातलं मंदिर आहे, जगापुढे आम्ही हात पसरणार नाही, कारण त्रिभुवनाचा स्वामी आमच्यापाशी आहेत. पण आज आपल्याला दिलेली संधी महाराजांनी दिलेली संधी आहे. त्यामुळे त्या संधीचं सोनं सगळ्या भक्तांनी, त्यात तुम्ही आलो आम्ही आलो, केलं पाहिजे आणि त्याचा कृपाशीर्वाद फार मोठा आपल्या सगळ्यांना लाभणार आहे. त्यामुळं जे मंदिरा म्हणजे हे ज्या मार्गाशी निगडीत आहेत, जे सेवेकर आहेत, जे भक्त आहेत, त्यांनी आवर्जून त्या मंदिराचं गांभीर्य तर ठेवणं गरजेचं आहे. कारण निस्वार्थी सेवा ही मात्र आपली मंदिराचीच होणार आहे. कारण आत्ताची सेवा ही आपली अडचणीत निघण्यासाठी आहे, पण निस्वार्थी सेवा मात्र मंदिराच्या आपल्या हातून घडणार आहे. त्यामुळे मंदिराचं गांभीर्य ठेवा आणि आज प्रत्यक्ष त्यात महाराजांचं वास्तव्य होणार आहे, महाराज त्यामध्ये असणार आहेत. त्यामुळं तिथून पुढची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला लाभदायी आहे. तुमच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार करण्याचं कार्य आज मोराळ क्षेत्रात महाराजांनी केले म्हणायला काही हरकत नाही. आणि राहिला प्रश्न मंदिराच्या सेवेचा, तर कुणाला हिथं सक्ती केली जाणार नाही, कुणालाही एकही रुपया मागितला जाणार नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. कारण आज इथं प्रत्यक्ष भगवंत आहेत. आपण काय करायचं, आपण काय नाही करायचं सेवेत, ही प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्यामुळं इथं कुणाला कुठलीही सक्ती केली जाणार नाही. त्यामुळं आपल्या आपल्या पद्धतीनं आपण मंदिराच्या सेवेकडे वळायचं आहे. आज मोराळ क्षेत्राबद्दल आणि मोराळ क्षेत्रात असलेल्या मंदिराबद्दल महाराजांनी जे आज्ञा दिलेल्या आहेत, त्या आज्ञा तुम्हाला सर्वांना मी आज सांगू इच्छितो की पहिली आज्ञा महाराजांची मंदिरासाठी आली की होणारं मंदिर दिव्य, भव्य आणि कीर्तिवान असणार आहे. त्यामुळं ह्या आज्ञेचं गांभीर्य प्रत्येक भक्तांनी ठेवणं गरजेचं आहे. कारण मंदिराचं वर्णन महाराजांनी 3 शब्दातच केलंय आणि वर्णन फार मोठं आहे, याचा अर्थ फार मोठा, एवढं लक्षात ठेवा. कारण दिव्य भव्यता ज्यावेळी मंदिर उभा राहिलं त्यानंतर तर करणारच आहे. आणि अधिक कीर्ती म्हटलं तर आज जगभर कीर्ती मोराची झालेली आहे, हे तर महाराजांनी त्या आज्ञेतनंच सांगितलेलं आहे. दुसरी आज्ञा जे आलेले आहे ते होणारं मंदिर मोराळ क्षेत्रातील ही सात्विक भक्तांच्या माध्यमातून होईल आणि एक एक दगडाचं माध्यम ही आज सात्विक भक्त बनणार आहेत, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मंदिराचं माध्यम किंवा मंदिराचं जी काय पुढचं कार्य असेल ती सात्विक भक्ताच्या माध्यमातून होणार आहे म्हणायला काही हरकत नाही. खाणारा पिणारा खंड होणार नाही. आणि पहिल्यापासूनच इथं त्या गोष्टीचं आम्ही पूर्ण बंधन केलेलं आहे की खाना पिणाऱ्याला इथं कुठल्याही कार्याचं जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे मंदिरात सुद्धा आपली जी मंदिर उभा राहणार आहे ती सात्विक भक्तांच्या माध्यमातूनच होणार आहे. तिसरी महाराजांची जी आज्ञा आलेली आहे की मंदिराला जो तत्परता दाखवणार आहे त्याचं मात्र जीवनाचं कल्याण होईल. म्हणजे ह्यातनं महाराजांनी आपलं सगळंच कल्याण केलंय म्हणायला काही हरकत नाही. कारण जो मंदिरासाठी तत्परता दाखवणार आहे त्याच्या जीवनातल्या सगळ्या त्रासाचं निवारण आज महाराज करणार आहेत म्हणायला काही हरकत नाही. कारण कल्याण ही त्रास संपल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं मंदिराकडे वळत असताना आपण गांभीर्यपूर्वक वळलं पाहिजे आणि कुठल्याही भक्ताला, कुठल्याही सेवेकरांना इथं सक्ती केली जाणार नाही की तुम्ही एवढीच मदत केली पाहिजे. कुणाला इथं जबरदस्ती केली जाणार नाही किंवा कुठलंही मोजमाप इथं ठेवलं जाणार नाही. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं मंदिराच्या कार्याकडे कार्यरत राहायचं आहे. कुणालाही सांगितलं नाही हा जी काही तुम्ही मंदिराला मदत करता ह्याचा दाखला प्रत्यक्ष भगवंताला द्या, आम्हाला सुद्धा द्यायची आवश्यकता नाही. कारण जो काही तुम्ही मंदिराचा भाग घेणार आहे, जी काही मदत करणार आहे, जी काही इथं कार्य करणार आहे, ही कार्य केल्यानंतर जो आशीर्वाद मिळणार आहे हा तुम्हाला दत्त प्रभूंचा मिळणार आहे. त्यामुळे त्या आशीर्वादाचं महत्व फार मोठं असणार आहे. कारण मंदिर म्हणजे आज मार्गात सगळ्यात मोठ्या गोष्टीकडे आपण वाटचाल करणार आहे म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यात मोठ्या कार्यात आपण चाललोय म्हणायला काही हरकत नाही. आणि पुढील कार्य ही भरपूर मोठं असणार आहे. आणि एक आज्ञेत महाराजांनी सांगितलेलं आहे की मंदिराची ज्यावेळी निर्मिती होईल त्यावेळी अद्भुत कार्याची निर्मिती होईल. ज्यावेळी मंदिर निर्माण होईल त्यावेळी अद्भुत कार्य जगताला बघायला मिळेल असं महाराजांनी सांगितले. त्यामुळे मंदिर झाल्यानंतर इथली ऊर्जा, इथलं कार्य, इथलं पुढचं चमत्काराचं कार्य हे सगळ्या जगाला दिसणार आहे. आणि त्यानंतर मात्र आपण तर आता आहे सेवेकरी, असंख्य लाखो, आज तर लाखो कुटुंब येतात, पण अगणित इथं भक्त येणार आहेत. आणि ह्या भक्तांचं कल्याण आज महाराजांच्या कृपाशीर्वादातनं, त्यांच्या कृपेतनं, त्यांच्या पुढच्या कार्यातनं होणार आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या भक्तांच्या
पिढीनपिढीचा उद्धार आज मोरा क्षेत्रामधून होणार आहे म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मंदिर हे आपल्यासाठी फार मोठं ध्येय आहे, सगळ्या भक्तांच्यासाठी आहे, आमच्यासाठी सुद्धा आहे. आम्ही आज 18 वर्ष ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय, आज आमचं ध्येय पूर्ण व्हायला चाललंय म्हणायला काही हरकत नाही. आणि आज सुदैवानं आपल्याला महाराजांच्या आज्ञानुसार हे येत्या पाडव्यालाच म्हणजे 19 मार्चला आपल्या मंदिराचं भूमिपूजन म्हणजे मुहूर्त म्हणायला काही हरकत नाही. आणि तिथून पुढचा आरंभ मंदिराचा चालू होणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी आपण सर्व भक्तांनी कुठेतरी तत्परता दाखवून पुढच्या कार्याचं गांभीर्य ठेवणं आवश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.